आयडियल इन आयडियल इन्व्हेस्टमेंट्स ला 24 इयर्स झाले. ॲज यू ऑल नो, मिस्टर चंद्रकांत गोडबोले माझे वडील, त्यांनी हे स्टार्ट केलं व्हेंचर. मला 7 वर्ष झाली मी आयडियल बरोबर असोसिएटेड आहे. आम्ही आज 275 करोड्सपेक्षा जास्ती असेट्स मॅनेज करतोय फक्त म्युच्युअल फंड्समध्ये. त्यासोबतच आम्ही इन्शुरन्स, विल रायटिंग, फायनान्शियल प्लॅनिंग, गोल प्लॅनिंग, गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट हे सगळंही हँडल करतो. आज आमचे क्लायंट्स 2,500 पेक्षा जास्ती आहेत आणि ते अक्रॉस दी ग्लोब लोकेटेड आहेत. वी केटर रेसिडेंट इंडियन्स ॲज वेल ॲज NRI. वडिलांना तर तुम्ही सगळे ओळखताच. ते असोसिएट फायनान्शियल प्लॅनर आहेत. ही इज द फाउंडर अँड पार्टनर ऑफ आयडियल इन्व्हेस्टमेंट्स. मी CFP आहे आणि जसं मी म्हटलं मला 7 वर्ष झाली. आयडियल पाठशाला सुरुवात करूया. आम्ही IAP म्हणजे इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम्स फिजिकलमध्ये बरेच कंडक्ट केले. एक सॉरी येस. सो आम्ही IAPs फिजिकलमध्ये बरेचदा कंडक्ट केल्या, जिथे आम्ही लोकांना इन पर्सन भेटलो. आम्ही त्यांना प्रिंटआउट शेअर केल्या, त्यांना प्रेझेंटेशन्स दिली. हे आम्ही फर्स्ट टाईम डिजिटली करतोय. सो काही गोष्टी आपण डूज अँड डोंट्स बघून घेऊया सिन्स इट्स ऑनलाईन. प्लीज रिनेम युअर म्हणजे तुम्ही तुमचं जे नाव आहे ते रिनेम करा. कुठलाही नंबर ठेवू नका. आम्ही ट्रॅक करतोय सगळ्या सेशन्समध्ये पार्टिसिपेंट्स कोण हो. दिस विल हेल्प अस इन शेअरिंग द मटेरियल इफ एनी. कोणाचं तुमचे सगळ्यांचे व्हिडिओज ऑन ठेवा सो दॅट जे शिकताय तो एक क्लासरूमवाला फील येऊ दे. तो एक ॲक्च्युअल इन पर्सन मीटिंगवाला फील तुम्हाला येईल जर तुम्ही व्हिडिओज ऑन ठेवलेत तर. आणि तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे शिकू शकाल. मलाही इथे असं एका ब्लँक स्क्रीनशी बोलते असा फील नाही येणार. तुमचे ऑडिओज म्यूट ठेवा सो दॅट बाकीच्यांना डिस्टर्ब नाही होणार. तुम्ही तुमचे क्वेश्चन्समध्ये अनम्यूट करून शक्यतो विचारू नका. एक माझी लिंक असते, ती तुटते. तुम्ही तुमचे मेसेजेस चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा. आम्ही ते शेवटी नक्की आन्सर करण्याचा प्रयत्न करू. आजच्या सेशनसाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट एवढीच आहे. आजच्या सेशनसाठी इम्पॉर्टंट गोष्ट इतकीच आहे, की आज आपण मेडिकल इन्शुरन्सबद्दल बोलणार आहोत. प्रत्येकाची पॉलिसी इथे ज्यांनी जॉइन केलंय, ती प्रत्येकाची पॉलिसी, त्यांच्या कंपनीज, त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स सगळे वेगळे असणार आहेत. सो आपण इंडिव्हिज्युअल पॉलिसीजबद्दल आज बिलकुल बोलणार नाही आहोत, कारण तुमच्या बरोबर ज्यांनी जॉइन केलंय, त्यांच्यासाठी हा कन्सेप्ट मे बी म्हणजे इरिलेव्हंट असू शकतो. म्हणजे तुमच्या पॉलिसीत काहीतरी वेगळं आहे आणि शेजारच्याच्या काहीतरी वेगळं आहे. पण कन्सेप्ट वाईज काही डाउट्स असतील, येस वेलकम. तुम्ही नक्कीच ते चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आजच्या सेशनला प्रिंटआउटची गरज नव्हती, पण यापुढे जे सेशन्स होणार आहेत, इफ नीडेड विल शेअर अ शीट विथ यू इन ॲडव्हान्स, जी तुम्ही प्रिंटआउट घेऊन शेजारी ठेवू शकता सो दॅट यू कॅन ऑलवेज मार्क इट. जसं आम्ही सांगतो स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. तुम्ही एक पेन आणि पेपर, नोटबुक काहीतरी जवळ ठेवू शकता. तुम्ही नोट्स काढू शकता. शक्यतो फोन कॉल्स अव्हॉइड करा. कारण एखादा पॉइंट मिस झाला तर तुम्हाला पुढे समजायला मे बी लिंक तुटू शकते. येस, तुमचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन या सेशनमध्ये एक्सपेक्टेड आहे. आपण पुढच्या स्लाइडला जाऊया. आज आम्ही हेल्थ इन्शुरन्सच्या टर्मिनॉलॉजीजवर फोकस करणार आहोत. टर्मिनॉलॉजीज हा प्रॉब्लेम मला स्वतः आला होता. मी 7 वर्षापूर्वी जेव्हा बाबांना जॉइन केलं, मी इन्शुरन्सची एक्झाम वगैरे दिली, मी ब्रोकर बनले. पण त्याच्या आधी मला कोणी पॉलिसी समजावायला आलं ना, हे रिप्रेझेंटेटिव्हज यायचे वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि ते खूप कठीण शब्द वापरायचे आणि फटाफट बोलायचे. सो मला असं वाटायचं की आधी तू डिटेलमध्ये सांगण्याआधी हा कन्सेप्ट सांग की तू कशाबद्दल बोलतेस? बिकॉज ही यूज्ड टू कम अप विथ 10, 12, 13, 20 वेगवेगळे टॅग्स, खूप कठीण जार्गन्स असायचे. सो आज मला वाटलं की मला जसं तेव्हा सुरुवातीला कठीण गेलं आणि आज मला खूप कॉन्फिडंट वाटतं की हे सगळं नॉलेज घेतल्यावरती आज माझी पॉलिसी मी स्वतः वाचते तर किती छान वाटतं. आपण सगळ्यांनी हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवला असेल
आणि तो आपल्या कपाटात कुठेतरी आहे. सो आपल्याला तो कधीतरी बाहेर काढून बघा, की त्यात ॲक्चुअली काय आहे? आणि ते तेव्हाच समजेल, जर तुम्हाला त्यातल्या टर्म्स समजल्या तर. आणि त्या सगळीकडे टर्म्स कॉमन असतात. फक्त त्याच्या कंडिशन्स वेगवेगळ्या असतात. ठीक आहे? सो आज आपण त्याच्यावर फोकस करणार आणि थोडंसं हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा? त्याचं महत्त्व काय आहे? मी अगदी थोडक्यात तेही सांगणार आहे. सगळ्यात पहिली स्लाईड, हेल्थ इन्शुरन्स काय प्रोटेक्ट करतं? तर लोकांना असं वाटतं, की मी आजारी पडलो तर मला हेल्थ अगदी बरोबर आहे. तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स आजारपणात कामाला येतो. पण ते तुमचं ॲक्चुअली वेल्थ प्रोटेक्ट करतं. कसं काय? जर कोणाला घरात काही इलनेस किंवा आजारपण आलं आणि तुम्हाला हॉस्पिटलाइज करायला लागलं कोणालाही, तर जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल, तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधनं ते पैसे विथड्रॉ करता आणि ती बिल्स पे करता. अशा वेळेला काय होतं, की काहीतरी आपण इन्व्हेस्टमेंट करताना प्लॅन करून केलेली असते. माझ्या मुलाच्या लग्नासाठी, माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी आहे, हे माझ्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी आहे, मला 5 वर्षांनी घर घ्यायचं आहे म्हणून आहे. ते सगळे प्लॅन्स आपले डिस्टर्ब होतात. मी असं नाही म्हणत, की तुटतात. येस, वी कॅन स्टिल अकम्प्लिश देम, बट ते जे कॅल्क्युलेशन आहे, ते आपलं डिस्टर्ब होतं आणि म्हणून हेल्थ इन्शुरन्स. जसं मी मगाशी म्हटलं टर्मिनॉलॉजीज. सो एक-एक, वन बाय वन आपण आज शिकून घेऊया, की आपण हेल्थ इन्शुरन्स घेताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा तुम्ही कुठूनही जरी पॉलिसी घेतली असेल, तरी आजचं सेशन झाल्यावर तुम्ही तुमच्या एजंट किंवा ब्रोकरबरोबर नक्की बसा आणि डिस्कस करा, की हे माझ्या पॉलिसीत आहे का? किंवा हे मला चेंज करून हवं आहे रिन्युअलच्या वेळेला किंवा जे काही. सो आधी आपण समजून घेऊया, की नक्की काय-काय गोष्टी असतात. सो सगळ्यात पहिलं म्हणजे एक तर ती तुमची इंडिव्हिज्युअल मेडिकल पॉलिसी असू शकते किंवा फॅमिली फ्लोटर असू शकते. इंडिव्हिज्युअलमध्ये ओन्ली वन पर्सन इज कव्हर्ड ॲज द नेम सजेस्ट इंडिव्हिज्युअल पॉलिसी. फॅमिली ॲज द नेम सजेस्ट अगेन इट्स इट्स फॉर युअर फॅमिली जिकडे 1 किंवा 2 अडल्ट्स, 1 किंवा 2 मुलं, कधी-कधी पेरेंट्स असे सगळे ॲड होऊ शकतात. सो जितकी लोकं त्या पॉलिसीत आहेत, तितक्या लोकांसाठी ती सम एश्युर्ड ॲप्लिकेबल असते. सम एश्युर्ड म्हणजे काय? सम इन्शुर्ड किंवा सम एश्युर्ड म्हणजे किती अमाउंटचं कव्हरेज तुम्हाला त्या पॉलिसीमध्ये इन्क्लुडेड आहे. दॅट इज सम इन्शुर्ड. इथे मी तुम्हाला अजून एक पॉइंट सांगते. मी पुढे आहे का तो? एकच मिनिट. नाही. ओके. सो इकडे आपल्याला इंडिव्हिज्युअल आणि मल्टी इंडिव्हिज्युअल हा पण एक कन्सेप्ट येतो. हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. अ, एक एक्झाम्पल घेते मी. सपोज इफ आय हॅव अ पॉलिसी ऑफ 10 lakhs with my son, and if it is a family floater, that means me and my son, we both are covered for together for 10 lakhs. Okay? And if I have a policy with my son, 10 lakhs again, but multi-individual, तर मग गणित चेंज होतं. माझे 10 लाख आणि माझ्या मुलासाठी पण 10 लाख. सो मल्टी इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर याच्यामध्ये अजून एक असा फरक आहे, की जेव्हा अ, तुमच्या कंप्लीट फॅमिलीसाठी ती मिळून सम एश्युर्ड असते, तेव्हा ती जनरल टर्म असते फॅमिली फ्लोटर. पण जिथे मल्टी इंडिव्हिज्युअल मेन्शन केलेलं असतं, दॅट मीन्स जितके त्या पॉलिसीत मेंबर्स आहेत, त्या सगळ्यांसाठी इंडिव्हिज्युअली तेवढी सम एश्युर्ड ॲप्लिकेबल आहे. वेटिंग पिरियडबद्दल थोडंसं जाणून घेऊया. मला ना काही केसेस येतात आमच्याकडे जिथे लोकं म्हणतात, "माझ्या ना सासऱ्यांचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे ऐश्वर्या. कॅटरॅक्ट सर्जरी प्लॅन करतोय. मला पॉलिसी घ्यायची आहे." सो असं असतं की कंपनीलाही माहिती आहे, काही लोकं काही पर्पजनी पॉलिसी घेतात. सगळ्यांचं असं नाहीये. मी जस्ट उदाहरण देतेय. टू अव्हॉइड दॅट, कंपनी हॅज ऑलरेडी केप्ट अ वेटिंग पिरियड क्लॉज. मग तो कुठल्या आजारासाठी असतो? असे आजार जे आज झाले आणि उद्या ट्रीटमेंट किंवा इमिडिएट ट्रीटमेंट त्याला गरजेचं नसतं. फॉर एक्झाम्पल हिस्टेरेक्टमी, कॅटरॅक्ट सर्जरी, नी रिप्लेसमेंट
असं नाही होत, की आज कोणाचा नी पेन व्हायला लागलं आणि अरे बापरे! त्यांना इव्हनिंगला ॲडमिट केलं आणि नी रिप्लेस असं नसतं. इट डझंट वर्क दॅट वे. त्याच्यासाठी 2-3 वर्ष डॉक्टरही थांबतात. आधी मेडिकेशन्सवरती ठेवून बघतात आणि मगच ती सर्जरीची डिसिजन घेतली जाते किंवा कॅटरॅक्ट. असं नसतं, की आज डिटेक्ट झाला, डॉक्टर ऑल्वेज सजेस्ट टू वेट. सो वेटिंग पिरियड क्लॉज हा जनरली 2 वर्षाचा असतो आणि त्याची लिस्ट ही स्टँडर्ड आहे आणि ती प्रत्येक कंपनीकडे अवेलेबल आहे. जर नसेल कोणाकडे, तर आमच्याकडून नक्की घ्या. इन फॅक्ट तुमची पॉलिसी घेऊन जर 2 वर्ष झालेली असतील, तर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही बिकॉज यू आर ऑलरेडी कव्हर्ड. अनलेस इट इज अ प्री एक्झिस्टिंग डिसीज. आय थिंक त्याच्यावरती आपण नंतर बोलूया. ठीक आहे. मी प्री एक्झिस्टिंग डिसीजबद्दल पण तुम्हाला सांगेन. वेटिंग पिरियडमध्ये अजून एक क्लॉज आहे तो पी-डी, प्री एक्झिस्टिंग डिसीज. मी मगाशी जे बोलत होते 2 वर्ष, दॅट वॉज फॉर कॉमन फॉर ऑल. बट व्हेन वी से पी-ई-डी, प्री एक्झिस्टिंग डिसीजेस, आमची टीम तुमच्याशी कोऑर्डिनेट करते. बरेच जणांनी जॉइन केलंय. आय कॅन सी द नेम्स की त्यांच्या पॉलिसी आमच्याकडे आहेत. तर ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू शकतात. वी ऑल्वेज आस्क देम की तुम्हाला काही पी-डी आहे का? व्हॉट डज दॅट मीन? तुम्हाला ऑलरेडी काही डिसीजेस असतील, तर प्लीज ते आमच्याबरोबर शेअर करा. त्याचा वेटिंग पिरियड हा वेगळा असतो. जनरली इट इज 3 इयर्स ऑर इव्हन मोर. समटाईम्स इट इज 4 इयर्स. जर तुमचा पी खूप क्रिटिकल असेल, एक्स्ट्रीम लेव्हल किंवा काहीतरी खूप मेजर सर्जरी झाली तर इनफॅक्ट ते पूर्णपणे एक्सक्लूड पण करून टाकू शकतात आणि ते फ्रीडम कंपनीकडे असतं. See, how does this work? Whenever we go to whenever we apply for any to any company for any medical insurance, they have a team of underwriters. So underwriters is a team of CA, हेल्थ डॉक्टर्स, त्याच्यामध्ये CFO असे सगळे एक सुपर क्वालिफाईड ती लोकं असतात, स्पेशालिस्ट असतात डॉक्टर्स आणि ते सगळे डिसाईड करतात, की या माणसाकडून कधी आणि किती क्लेम येऊ शकतो. आणि त्याप्रमाणे ते ठरवतात. स्पेसिफिक वेटिंग पिरियड काही लावायचा, की वेटिंग पिरियड पूर्ण काढून टाकायचा, मग की पूर्ण ही गोष्ट एक्सक्लूडच करायची. हा कंप्लीटली कॉल आमचा नसतो. हा अंडररायटिंग टीमचा असतो. लक्षात घ्या अंडररायटिंग टीम प्लेज अ व्हेरी, व्हेरी क्रुशियल रोल इन दिस मेडिकल इन्शुरन्स. Let's go to the next point, which is pre and post hospitalization cover. Um, if somebody is admitted in the hospital for surgery, understand there will be some test happening before surgery and even post hospitalization. कधी MRI असतो, कधी ब्लड टेस्ट आधी करायला लागतात, कधी नंतर लागतात टू चेक की कंडिशन कशी आहे. सो तुमच्या पॉलिसीमध्ये नंबर ऑफ डेज मेन्शन असतात. जनरली इट इज 60, 90 किंवा 60, 180. 60 प्री, 180 पोस्ट किंवा 60-90. तर तुमचं काम हे आहे, की जेव्हा तुम्ही पॉलिसी सिलेक्ट करताय, सी टू इट की यू आर गोइंग फॉर अ मॅक्सिमम ड्युरेशन ऑफ प्री अँड पोस्ट कव्हर्ड. त्याने काय होतं? बेनिफिट काय आहे? सो नंतरची बिलं काही कोणाला त्याला काय म्हणतात? काही ट्रीटमेंट्स करायला सांगितल्यात नंतर पोस्ट सर्जरी रिकव्हरीसाठी, तर त्या पण सगळ्या कव्हर्ड. रिस्टोरेशन बेनिफिट ब्युटिफुल एक क्लॉज आहे याच्यातला. जेव्हा तुमची सम ॲश्युर्ड जी आपण मगाशी बघितली सम इन्शुअर्ड जर 5,00,000 असेल, तर काही पॉलिसीज रिस्टोरेशन बेनिफिट देतात. म्हणजे काय? इफ देअर इज अ क्लेम ऑफ 5,00,000 आणि यू एक्झॉस्ट दॅट 5,00,000 व्हिच इज युअर सम इन्शुअर्ड, तर तुम्हाला कंपनी ते रिस्टोर करून देते 5,00,000 विथआऊट एनी ॲडिशनल चार्जेस. ठीक आहे. आता तुमच्या ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट चेक करा की ते आहे की नाही आहे. इन फॅक्ट nowadays there are companies which are offering multiple restoration benefits. त्याच्याने फायदा काय होतो? 5-10 लाखाची पॉलिसी पण इनफ होते. 20 आणि 25, 30 लाखासाठी जायची गरज नसते कारण ते संपलं की रिस्टोर होऊन मिळतं. पण एक कॅच इथे असा आहे की एका वेळचं बिल तुमचं त्या सम पेक्षा जास्ती मात्र एक्सीड नाही करता कामा. कारण ती तुमची लिमिट आहे. ती तुमची सम आहे. येस, ती तुम्ही संपवताय आणि परत काही होतंय, तर तुम्हाला रिस्टोर करून कंपनीकडून मिळतं.
मग रिस्टोरेशन बेनिफिट आहे किंवा नाही, सिंगल आहे का मल्टिपल आहे, हे नक्की तुम्ही तुमच्या पॉलिसीत चेक करा. नाही कळलं तर आमच्याबरोबर पॉलिसीचा फोटो शेअर करा. आम्ही पण तुम्हाला गाईड करू. नाऊ व्हॉट इज को-पेमेंट? को-पे को-पे also again a very good concept. Good concept म्हणजे may not be good for those who opting for it. Like co-pay means if there is going to be a claim, company will contribute 90% and you will have to contribute 10%. Why does this happen? There are cases लाइक कोणाची सर्जरी झालेली असते, कोणाला प्री एक्झिस्टिंग डिसीजेस क्रिटिकल असतात. कोणाचं एजच इतकं असतं आणि ऑलरेडी हिस्ट्री आहे पॅरालायसिसची वगैरे. माझ्याकडे केस होती, माझी पहिलीच केस तशी होती. शी वॉज अ डॉक्टर. पॅरालायसिसचा अटॅक येऊन गेला होता. बट फॉर्च्युनेटली शी वॉज अगेन प्रॅक्टिसिंग. सो त्यांनी तिला इन्क्लूड केलं त्या डॉक्टरांना, पण त्यांनी त्यांना को-पेची कंडिशन घातली 30%. म्हणजे काय? क्लेम आला त्यांचा, तर कंपनीची लायबिलिटी फक्त 70% आणि त्यांना 30% भरायचं. आता को-पे का त्यांनी ॲक्सेप्ट केलं? कोणालाही नाही आवडणार, की मी पे करते, मी प्रीमियम पण पे करते, मी बिल पण पे करते. पण हे कधी ॲप्लिकेबल होतं किंवा कधी फायद्याचं ठरतं, की जर त्यांना कुठेच ॲक्चुअली इन्शुरन्स मिळणार नव्हता. सो शी सेड ॲट लीस्ट ऐश्वर्या मला तुमच्यामुळे 30% को-पे पण चालेल, पण मला इन्शुरन्स पाहिजे होता. So check करा. See, why I have included this point here is there are cases wherein people come to us ki your premium is 20,000, that another fellow is offering me in 13,000. Why there is a difference? So there could be a co-payment. See, because of co-payment, company's responsibility decreases, and so that benefit is passed on to you with in the form of lesser premium. So always check. नुसतंच मेडिकल इन्शुरन्स घेताना ना कधी पण फक्त प्रीमियम चेक नका करू. 2,000 4,000 दुसरीकडे जास्ती कमी, सो कमी मिळतंय तिकडे जा. नाही, मेडिकल इन्शुरन्स प्लीज अंडरस्टँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. टर्म किंवा लाईफ इन्शुरन्सचा क्लेम हा फक्त एकदाच येतो. वी डाय ओन्ली वन्स. बट देअर कॅन बी इन्सिडन्सेस की आपण मल्टिपल टाइम्स आजारी पडू शकतो. मल्टिपल टाइम्स घरात आपल्याला किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सना मल्टिपल टाइम्स हॉस्पिटलायझेशन होऊ शकतं. सो अशा वेळेला जी पॉलिसी घेतोय, ती खूप विचार करून, इन्क्लुजन्स चेक करून घ्या. सो को-पेमेंट अगदीच पॉसिबलच नाहीये कोणाला, कुठेच मिळत नाहीये पॉलिसी, तर को-पेमेंट घ्या. शक्यतो अव्हॉइड करा. लेट्स मूव्ह ऑन विथ दी अनदर सेट ऑफ terminologies. Okay, so daycare procedures. Now understand, मेडिकल इन्शुरन्स कशासाठी काम करतं? मेडिकल इन्शुरन्स हे फक्त हॉस्पिटलायझेशनसाठी काम करतं. कोणाला तरी फक्त ताप आलाय आणि घरी आहे, तुम्ही क्रोसिन घेतली, तर ते मेडिकल ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी सगळ्यांसाठी स्टँडर्ड म्हणून हे सगळं एक्सप्लेन करते. तर तुम्हाला जोपर्यंत ॲडमिट नाही करत कोणाला, तोपर्यंत हेल्थ इन्शुरन्स पिक्चरमध्ये येत नाही. पण काही प्रोसिजर्स अशा पण आहेत, जस्ट एक्सक्यूज मी. सॉरी. ज्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलायझेशन म्हणजे ओव्हरनाईट राहायची गरज नसते. 1 दिवसासाठी ॲडमिट केलं जातं आणि संध्याकाळी सोडलं जातं. अशा वेळेला पण अ, तुम्हाला क्लेम सेटल करता येतो, क्लेम मिळतो. बट बट डे केअर प्रोसिजर्सची एक लिस्ट आहे. So when we say that a person was admitted only for a day, evening he was sent back home, that procedure should be included in the list of daycare procedures. See, these are all standard procedures. When I say waiting period clause, when I'm talking about daycare procedures, this is प्रत्येक कंपनीचा वेगळं नसणार आहे. इट इज गव्हर्न बाय IRDA. सो IRDAने रूल्स टाकलेले आहेत. कुठले डिसीजेस डे केअरमध्ये इन्क्लूड करायचे, कुठले नाही करायचे आणि त्याची लिस्ट पण आमच्याकडे अवेलेबल आहे. थोडेफार एक 2-1 डिसीजेस चेंज होऊ शकतात, अदरवाइज इट्स स्टँडर्ड. सो लोकांना असं वाटतं की मुझे हॉस्पिटलाइज मैं तो एक दिन था, आपने बोला था, नहीं मिला. मे बी ती गोष्ट त्यात इन्क्लुडेड नव्हती. सो तुम्ही आधी ती लिस्ट चेक करून घ्या. समटाईम्स इट इज नॉट इन आवर हँड, इट इज ऑलरेडी रिटन इन द डॉक्युमेंट. एकच मिनिट, सॉरी.
रिस्टोरेशन बेनिफिटचा काय आहे? रिस्टोरेशन बेनिफिट मानसीताई, मी शेवटी घेऊ हा पॉइंट परत. मी कंप्लीट करते, मी परत रिस्टोरेशन समजावी. थँक्यू. तो डे केअर प्रोसिजर्स, रूम रेंट केपिंग. मी मगाशी जसं म्हटलं की पॉलिसी स्वस्तात पण मिळते, पण त्याच्यामध्ये ती लोक रूम रेंटला एक लिमिट सेट करतात की तुम्ही फक्त जनरल किंवा शेअरिंगमध्ये घेऊ शकता, प्रायव्हेट घेऊ नाही शकत, किंवा प्रायव्हेट घेतलीत तर आम्ही लिमिट करू 10% ऑफ युअर सम ॲश्युअर्ड पर डे वगैरे, असे काहीतरी क्लॉज सकट ते येतं. सो वेनेवर यू आर ऑप्टिंग फॉर an insurance, medical insurance, see to it that there is no room rent capping. Okay. So if you want to upgrade, you should be in a position to upgrade. काही वेळेला ते आपल्या कम्फर्टसाठी इम्पॉर्टंट असतं. नाव व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ NCB, नो क्लेम बोनस. इन फॅक्ट ह्याला मी असं नाव देईन, वी आर टॉकिंग अबाउट बोनस फर्स्ट. व्हॉट इज बोनस? बोनस इज तुम्ही पॉलिसी कंटिन्यू करताय, पहिल्या रिन्युअलला आलात, तुम्ही परत प्रीमियम पे करताय, यू आर मेंटेनिंग अ सेम कंपनी, insurance with the same company. So company would like to give you something that is called as bonus. Now, there are two types of bonus. One which is no claim bonus and another which is guaranteed bonus. Okay. So आपल्याला हे बघायचं आहे, whenever you're opting for a policy, go for guaranteed bonus. Now, what is the difference? See, first year I got a policy, there was no claim, I renewed it, I got a bonus. No claim मला bonus मिळाला. Second year, if there is going to be a claim, then there is no bonus if it is no claim bonus. That means under the category of no claim bonus, it is given to you only if there is no claim. But irrespective of claims, तुम्हाला guaranteed bonus मध्ये, as the name suggests guaranteed, तुम्हाला guaranteed bonus हा दरवर्षी दिला जातो. Generally, it is up to 100% of sum assured, but it changes with policy to policy. ठीक आहे. सो बोनस नक्की चेक करा आणि बोनस शक्यतो गॅरंटेड बोनस घ्या. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, पहिल्या वर्षी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप दिलं जात नाही. एक तुमचं रिन्युअल झालं आणि वेन यू एंटर इनटू द सेकंड इयर ऑफ रिन्युअल द सेम with the same company, then you are given benefit of preventive health checkups. Generally, there are few rules we need to be careful about. We need to keep in mind. First, you have to call from your mobile. तरच ते अटेंड करतात. There are many cases wherein they request us. Can you make a call? Can you book the appointment for us? We would love to, but we cannot because the rule says the call has to go from your registered mobile. Secondly, there are limits. If your policy is 20 lakhs, maybe 2 to 3,000, 4,000 is what is given to you. I'm just telling you the hypothetical example. So you will have to first check with your advisor what is included in my policy, how much amount is covered, and if there are any particular centers that I should opt for. So please confirm prior and then opt for it. कधी कधी काय होईल, तुम्ही खूप मोठी टेस्ट केलीत आणि ते चुकीच्याच सेंटरला केलीत, ते त्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये येतं, तर तुम्हाला ते मिळणार नाही. सो आधी चेक करा आणि मग हेल्थ चेकअप करा. एक्सक्लुजन्स, जसं मी मगाशी म्हटलं, जर एखाद्याला काही क्रिटिकल इलनेस असेल तर ते एक्सक्लूड केलं जातं. काही मेसेज आहे. मॉडर्न ट्रीटमेंट कव्हर, अगेन अन इम्पॉर्टंट पॉईंट, वेअर आधी कॅटरॅक्ट सर्जरी किंवा बऱ्याचशा सर्जरीज मॅन्युअली व्हायच्या, डॉक्टर स्वतः करायचे. नाव देर इज अ कन्सेप्ट ऑफ रोबोटिक सर्जरीज. इनफॅक्ट काही जण त्याला ऑप्ट करायचं उत्सुक असतात बिकॉज दे फील की मॅन्युअल एरर होऊ शकते, रोबो नाही करणार. प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे आहेत, पण त्याला मॉडर्न ट्रीटमेंट्स म्हणतात. आणि तुमच्या पॉलिसीमध्ये ते कव्हर आता होतात, कारण आता सगळे पॉलिसीज गेले 3-4 वर्षामध्ये मेडिकल इन्शुरन्सचं स्वरूप खूप बदललं. जर तुम्ही खूप जुनी पॉलिसी, ओरिएंटल म्हणा किंवा एखादी कंपनी जिथे तुमची नॅशनल इन्शुरन्स, जिथे तुमची खूप पूर्वापार ती चालत आलेली पॉलिसी असेल, तर प्लीज चेक करा, कारण तेव्हा या सगळ्या ट्रीटमेंट्स नव्हत्या. सो 10-10, 15-15 वर्षाचं तुमची पॉलिसी जुनी असेल तर ती वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण चेंजेस झालेत मेडिकल सायन्समध्ये. आपल्या त्याच्यात ते आहे की नाही कव्हर. येस, कोणाचा तरी मेसेज आहे. लेट मी फर्स्ट
डेंटल इम्प्लांट्स ना बऱ्याच याच्यात नसतं. ॲक्चुअली डेंटल कव्हर खूप कमी पॉलिसीज देतात. टाटाच्या काही पॉलिसीमध्ये आहे. तर मॅडम मी तुम्हाला सेशन झालं की परत सांगेन की कुठल्या ह्याच्यामध्ये डेंटल कव्हर आहे. अजून एक त्याच्यात मे बी 2 वर्षाचा वेटिंग पिरियड पण असू शकतो. तुमच्याकडे ऑलरेडी पॉलिसी असेल तर आम्हाला ती दाखवा किंवा नंतर आमची टीम नक्की तुम्हाला गाईड करेल की कुठल्या पर्टिक्युलर पॉलिसीमध्ये ती कव्हर्ड आहे. थँक यू. मॉडर्न ट्रीटमेंटबद्दल मी सांगितलं, सो चेक करा की आहे की नाही त्याच्यात. अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट, अगेन अ डिफरंट कन्सेप्ट. देअर आर पीपल हू बिलीव्ह दॅट आय डोंट वॉन्ट टू गो फॉर सर्जरी. आय वुड लाइक टू गो ऑफर समथिंग अल्टरनेटिव्ह. देन व्हॉट इज अल्टरनेटिव्ह? मे बी आयुर्वेदिक ट्रीटमेंट, मे बी जिथे स्टे करायचा आहे पंचकर्मा, मे बी कुठेतरी जाऊन थेरपी घ्यायची आहे, कुठेतरी बाहेर जाऊन. सो दॅट कम्स अंडर अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज आयुष. काही आयुष ट्रीटमेंट्स पण कव्हर करतात जनरली मेडिकल म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. बस व्हेनेव्हर यू आर ऑप्टिंग फॉर एनी ट्रीटमेंट्स, जस्ट सी टू इट दॅट दिस इज कव्हर्ड. त्यांना विचारायचं गेल्यावर. सो इज युअर सेंटर कव्हर्ड अंडर हेल्थ इन्शुरन्स? माझ्याकडे या कंपनीचा आहे. सो बिफोर यू मेक एनी पेमेंट और ऑफर एनी ट्रीटमेंट, यू चेक विथ दॅम इफ दे हॅव अ टाय अप विथ पर्टिक्युलर कंपनी. ओके. येस. येस. डेंटल इम्प्लांट मला दुसरा मेसेज. ओके. कॅटरॅक्ट ऑपरेशन और लेझर ट्रीटमेंट इज कव्हर्ड और नॉट? मानसीताई कव्हर्ड असतात, पण त्याला वेटिंग पिरियड असतो. जसं मी मगाशी म्हटलं, जनरली हा 2 वर्षाचा असतो आणि काही मल्टीफोकल त्याच्यात लेन्सेस काही कंपनीज देत नाहीत. अदरवाईज रेग्युलर कव्हर दिलं जातं. तुमच्या पॉलिसीमध्ये आय थिंक त्याला केपिंग नाही आहे, कारण मला माहिती आहे. पण बाकीच्या पॉलिसीजमध्ये ना जनरली कॅटरॅक्टसाठी केपिंग नसतं. हे कॉमन केपिंग आहे जुन्या पॉलिसीजचं. सो ते तुम्ही एकदा चेक करा. आपण बोलू. माझ्यामध्ये तुमच्यामध्ये केपिंग नाहीये आणि 2 वर्षाचं वेटिंग असू शकतं. आय वुड लाइक टू नो व्हिच हेल्थ इन्शुरन्स कंपनीज कव्हर डेंटल ट्रीटमेंट्स. नक्की. डॉक्टर, तुम्हाला मी हे नक्की सांगेन. मी हा नोट डाउन केलाय पॉइंट. आय विल गेट इन टच विथ यू बॅक अगेन बिकॉज युअर अ प्रॅक्टिशनर. येस, तुम्हाला ही गोष्ट लागू शकते प्रॅक्टिस करताना. येस, विल डिस्कस दॅट. कमिंग बॅक टू लास्ट सेट ऑफ टर्मिनॉलॉजीज. कॅशलेस सेटलमेंट खूप इम्पॉर्टंट आणि कॉमन क्वेश्चन असतो की आम्हाला कॅशलेस मिळणार का? येस, कॅशलेस इज nowadays very common, very important, but there are certain hospitals which companies have tie-up with. So make sure that you're taking a list from your agent or from us if your policy is with us, that which hospitals are covered. Generally, kashi system aste, you have to go to the website, put your PIN code. If it is SGFC Ergo, go to that website, put PIN code and enter. So you'll get all the list of included किंवा tie-up वाले हॉस्पिटलची लिस्ट तुम्हाला मिळते. With that, also check there is a list of blacklisted hospitals which is always announced by a company. So तुम्ही ते पण simultaneously check करा की you are not going to be get admitted there. ती आपल्याला अव्हॉइड करायची आहेत. सो कॅशलेस मिळते, येस. आणि अगदी नसेल, टायप नाही आणि इमर्जन्सी आहे. एक महत्त्वाचा कन्सेप्ट समजून घ्या. जर इमर्जन्सी आली ना, तर आपण कॅशलेस आहे का? किंवा आपण अरे ह्या टायप वालं हॉस्पिटल लांब आहे, तिथे नाही जाऊ शकत. अशा वेळेला तुम्ही थोडेसे पैसे भरून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. बट किंवा तुम्ही जरी पूर्ण प्रोसेस केलीत ना, पे केलत, तरी आमची जबाबदारी, जर आमच्याकडे पॉलिसी असेल किंवा कोणी एजंट जनरली हे काम करतं. वी पिक अप द डॉक्युमेंट्स फ्रॉम यू. वी मेक 3 सेट्स. ओरिजिनल आर सबमिटेड. इन द केस ऑफ क्लेम्स, आय एम टॉकिंग अबाउट द क्लेम्स. क्लेम आला तर आम्ही ओरिजिनल कंपनीला सबमिट करतो. एक झेरॉक्स आमच्याकडे ठेवतो. एक एक्नॉलेजमेंट आम्ही तुम्हाला देतो. आणि विदिन अ मंथ ते आपल्याला फाईल करायला लागतं आणि जनरली 15 days to 3 weeks ते कव्हर क्लेम मिळतं पण. इफ इट इज कॅशलेस, सी, एक गोष्ट लक्षात ठेवा. इफ एनी सर्जरी इज ऑलरेडी प्लॅन्ड, इफ हॉस्पिटलायझेशन इज प्लॅन्ड, मेक शुअर दॅट यू आर इन्फॉर्मिंग युअर एजंट अबाउट इट. आम्ही काय करतो, वी गेट इन टच विथ दी हॉस्पिटल्स, वी गेट इन टच विथ द कंपनीज अँड वी ट्राय टू इन्फॉर्म देम that so and so person is going to get admitted, this is the treatment and please allow them cashless.
सो तुमच्यासाठी ते खूप इझी जाईल. ऑल यू नीड टू डू इज जस्ट तुम्ही जायचं आहे, तुमची ट्रीटमेंट करून यायचं आहे आणि बाकी थिंग्स आर टेकन केअर ऑफ. नॉमिनल काही गोष्टी असतील. जर तुमच्या पॉलिसीमध्ये नॉन पेएबल्स असतील तर तेवढे तुम्हाला मात्र पे करायला लागतात. सो हे पण तुमच्या ॲडवायझर बरोबर चेक करा, की माझ्या पॉलिसीमध्ये नॉन पेएबल्स आहेत का? तिथे लिहिलेलं असतं. आम्ही एक छोटासा रायडर ॲड करतो जनरली 1,500-1,500चा आणि आम्ही ते नॉन पेएबल्स पण पूर्ण कव्हर करून घेतो. सो कधीतरी लोकांना वाटतंय तिकडे ना 1,500नी तो कमी आला. सो अंडरस्टँड इट्स कधी प्रीमियममध्ये फरक येतोय, तर तो काही गोष्टींमुळे येतोय. सो अंडरस्टँड करा, की काय ॲपल टू ॲपल नेहमी कंपेअर करायचा. टॅक्स बेनिफिट ॲज यू ऑल नो, जर तुम्ही ओल्ड टॅक्स रेझ्यूमला जात असाल, तर तुम्हाला 80Dच्या अंडर टॅक्स बेनिफिट मिळतं मेडिकल इन्शुरन्ससाठी. किती मिळतं? नॉर्मल पर्सनला 25,000 पर्यंत मिळतं. तुम्ही तुमच्या जसं मी माझ्या आईचा प्रीमियम भरते. का भरते? मला त्याच्यामध्ये 50,000 सीनियर सिटिझन. सो 50,000 एक्स्ट्रा मिळतं. सो 50,000 फॉर सीनियर सिटिझन, 25,000 फॉर अस. सो टोटल ते आपण 75 पर्यंत घेऊ शकतो. जर तुम्ही न्यू रेजिमला जाताय, तर मात्र तुम्हाला ते डिडक्शन्स अवेल नाही करता येत. पण असं करू नका. हेल्थ पॉलिसीचा उद्देश आणि त्याचा पर्पज त्याचा इम्पोर्टन्स वेगळाच आहे. रायडर्स आणि ॲड ऑन कव्हर्स मी मगाशी सॉरी काही मेसेज आहे. मी वाचणार. सॉरी काहीतरी क्वेशन आहे. आपण तो एकदम क्विकली बघून घेऊया. पोस्ट हॉस्पिटलायझेशन क्लेम पेमेंट इज डन ओन्ली फॉर रिलेव्हंट मेडिसिन for which hospitalization was done. Can you throw some light on such clauses? Certain medicines may not be directly linked to disease for patients with it, but not important for survival. Perfect. किशोर, असं होतं, मी आता एक शब्द वापरला, टर्म वापरली नॉन पेएबल. सो जर येस डॉक्टर, सुंदर डॉक्टर ते पण आहे. सो इफ इफ इट इज लिंक टू युअर ट्रीटमेंट आणि इफ इट इज कव्हर्ड तरच ते मिळतं. ते जर कव्हर्ड नसेल, काही सर्जिकल ज्या त्या रूममध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये काही काय म्हणतो आपण त्याला, टूल्स किंवा काही गोष्टी यूज केल्या जातात, ते नॉन पेएबलमध्येच येतं. आणि जर तुमच्याकडे तो रायडर नसेल, मी रायडरमध्ये हे इन्क्लूड आता करतेच आहे, की रायडर जर तुमच्याकडे नसेल, तर तू किशोर जे सांगितलं आहेस, ते नाही मिळणार. पण जर ॲड ऑन्स आहेत, आपल्याला थोडंसं अजून डिटेलमध्ये जायला लागेल. मे बी इफ यू आर टॉकिंग अबाउट युअर मॉम्स पॉलिसी, थोडंसं आपण वेगळं बोलू डिटेलमध्ये, की व्हॉट वॉज दॅट मेडिसिन, व्हॉट वॉज शी ॲडमिटेड फॉर, अँड देन आय कॅन आन्सर दिस क्वेशन. येस, माझ्या लक्षात आहे. केवढी नोट डाउन करून ठेवा एक चॅट्समधले क्वेश्चन्स. सो नंतर आपण ॲड्रेस करू. शुअर, शुअर किशोर. सो ॲड ऑन कव्हर्समध्ये अजून काय येतं? रायडर्समध्ये अजून काय येतं रादर? तर तुम्ही क्रिटिकल इलनेस तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल ॲड करू शकता. सो दीज आर दी रायडर्स. ऑफकोर्स त्यांनी प्रीमियम इन्क्रीज होतो, पण तुम्हाला काही ॲडिशनल बेनिफिट्स मिळू शकतात. Network hospitals, I think we have already discussed about it while explaining cashless settlement. Top ups, very beautiful concept, again very important. काय होतं, आपण एक पॉलिसी घेऊन ठेवली आहे आणि ती 10,00,000ची आहे. Now, if I have to opt for another policy which is of 50 lakhs, of course I'll have to pay huge amount, huge premium. So the second option for it is continue with what we have, what you have, which is just 10 lakhs, and go for a top-up policy which is of 40 lakhs. एक just hypothetical example देते. Now what does top-up policy do? की टॉपअपमध्ये असं होतं की बेस पॉलिसी इज डिफरंट अँड टॉपअप पॉलिसी इज डिफरंट. Top-up policy will come into the picture only when you are exhausted with the base policy, and hence the premium in case of top-up policy is very, very less. Now, understand, top-up companies will give you a criteria. एक तिकडे disclaimer असतो, त्याला आपण काय म्हणतो, with deductibles. So you'll always get a top-up policy with deductibles. Then it is mentioned strictly on the policy with deductibles of 5 lakhs, with deductibles of 10 lakhs. That means टॉपअप पॉलिसीची रिस्पॉन्सिबिलिटी त्या अमाऊंटची नाहीये. त्याच्यावरती काय झालं तर येस, टॉपअप. सो टॉपअप्स पण हा खूप चांगला ऑप्शन आहे. ज्यांना हायर सम एश्युअर्ड शक्य नाहीये, तर त्यांनी टॉपअप घेऊ शकता. ती खरोखर खूप कमी याच्यात मिळते.
ऑफकोर्स इट कम्स विथ सम प्रोज अँड कॉन्स, पण एक ऑप्शन आहे सो दॅट यू कॅन इन्क्रीज युअर सम ॲश्युअर. क्विक सेटलमेंट टर्न अराउंड टाईम. आपण ॲक्च्युअली समजून घ्या आपण पॉलिसी का घेतो? क्लेमसाठी घेतो. सो आपल्याला क्लेम मिळणं आणि आपल्याला क्लेम वेळेत मिळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो कधीही तुम्ही पॉलिसीसाठी ऑप्ट करताना त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशिओ आणि क्लेम टर्नअराउंड टाईम हा नक्की विचारून घ्या. जिथे तुमची ओळख आहे, जिथे एक आर-एम तुम्हाला ओळखतो, अशा ठिकाणी ऑप्ट करा. मी असं नाही म्हणत, की तुम्ही ऑनलाईन घेऊच नका. पण जसं मी म्हटलं, की काही डाउट्स असतात, की आम्ही ॲडमिट होतोय, तर आम्ही कोणाला कळवू? आमच्याकडे क्लेम आहे, आम्ही पॉलिसी कुठे सबमिट करू? कुठले डॉक्युमेंट्स, कुठल्या फॉर्मॅटमध्ये फॉर्म सबमिट झाला पाहिजे भरून? काय डॉक्युमेंट्स, काय लेटर्स लागतात? सो एक कोणीतरी कुठलाही ॲडवायझर तुम्ही नक्की ठेवा. मध्ये असू दे, दॅट हेल्प्स. कारण तुम्हाला क्लेम सेटल होणं गरजेचं आहे. लास्ट पॉइंट बघूया, डोमिसिलरी हॉस्पिटल. डोमिसिलरी या नावातच आपल्याला कळतं, की होम, हाऊस, घरा रिलेटेड आहे. कोणाला ट्रीटमेंट करायची आहे, हॉस्पिटलायझेशन रिक्वायर्ड आहे, पण हॉस्पिटलमध्ये जागाच नाही आहे, बेड्स अवेलेबल नाही आहे. आणि सेम सेटअप घरी क्रिएट केला जातो. ऑक्सिजन सिलेंडर आहे, काही ड्रिप चालू आहे, काही अजून मेडिसिन्स म्हणा, कधीतरी किमो पण घरी दिल्या जातात. कुठे काही ट्रीटमेंट्स घरी केल्या जातात. तर त्याला डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन म्हणतात आणि त्याचं पण कव्हर घरी असलं तरी, हॉस्पिटलायझेशन नसलं तरी पण मिळतं. अगेन देअर आर फ्यू कंडिशन्स. नंबर ऑफ नाईट्स, किती नंबर ऑफ नाईट्स ती ट्रीटमेंट कव्हर केली जाते, हे कंपनीकडून एकदा त्याचे क्रायटेरियाज आहेत. मिनिमम 3 नाईट्स, मिनिमम 4 नाईट्स. कारण त्यांना असं वाटतं, की एका रात्री फक्त ट्रीटमेंट एकच ड्रिप होता, ग्लुकोज फक्त होतं, ते ते नाही घेणार. सो त्याचे पण क्रायटेरियाज आहेत. सेकंड क्रायटेरिया इज हॉस्पिटलकडून त्यांना असं एक हे लागते नोट, की ह्या-ह्या पर्सनला ह्या-ह्या एरियामध्ये आमच्याकडे 2-3 हॉस्पिटल्स आहेत, तर ते 2-3 हॉस्पिटल्सकडून ही नाही आहेत अवेलेबिलिटी आणि म्हणून आम्हीच त्यांना घरी सेटअप क्रिएट करून देतो. अजून एक असतं, की सम एश्युर्डपर्यंत ते लिमिटेड राहतं. सो ऑफकोर्स हे डिटेलमध्ये जाणून घेऊ. नंतर आपण वन टू वन पण आमची टीम तुमच्याबरोबर कनेक्ट करेलच. सो ह्या सगळ्या टर्म्स होत्या, अ, ज्या मी एक्सप्लेन करायचा ट्राय केलंय. आपण नक्कीच परत पण कनेक्ट करू. जरा कॉफी ड्रिंक. अच्छा, एक कॉमन टर्मिनॉलॉजी सांगितल्यानंतर एक छोटासा पॉइंट मला तुमच्याबरोबर डिस्कस करायचा होता. मला ना बरेच जण विचारतात. दिस इज द कॉमन क्वेशन वी ऑल्वेज आन्सर. इट्स बीन 7 years, 5 years, फलाना एक नंबर ऑफ years. I'm continuing with my policy, but Akshata, but there was no claim. So I'm wasting my money in paying the premium. So you're fortunate, I would say, that claim आला नाही. सो क्लेम आला नाही म्हणून रिन्यू करायचं नाही, ही गोष्ट चुकीची आहे. कारण आपण एक घराचं उदाहरण घेऊया. आपण घरातनं निघताना दरवेळेला लॉक करून निघतो. चोरी होतीये का? अजूनपर्यंत ते एवढी वर्ष लॉक करतोय, झालेली नाही. म्हणून उद्यापासून मी घर उघडं टाकून जाणार आहे का? तर नाही. मला लॉक केलंच पाहिजे. सो असंच काहीतरी इन्शुरन्सचं आहे. हे तुम्ही सोडून नाही देता कामा. यू आर फॉर्च्युनेट की क्लेम आला नाही. पण आला तर तो प्रीमियमच्या कितीतरी टाईम्स येऊ शकतो. देअर इज नो कनेक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड इन्शुरन्स ॲज फार ॲज आय-आर-आर इज कन्सर्न. सो तुम्ही असं म्हणाल, की ह्या अमाउंटचे मी एस-आय-पी करतो, मला रिटर्न्स मिळतील, तर तुम्ही चुकताय. तुम्ही एक सर्टन अमाउंट यू हॅव टू अंडरस्टँड. In fact, we recommend that you have to have your insurance settled first and then बचा हुआ पैसा हमारे पास well invested. So it always has to be insurance as a priority and then your investment. Please remember this. तुमच्या क्वेरी आपण नोट डाउन केल्यात. पॉइंटर्स काढून ठेवा. येस, वी हॅव नोटेड डाउन युअर पॉइंट्स. आवर टीम विल गेट इन टच विथ यू. तुम्हाला पर्सनली जर तुमची पॉलिसी कुठेही असू दे, आम्ही चार्जेस घेत नाही. आम्ही ती रिव्ह्यू करून देऊ. तुम्हाला आम्ही ती समजावू. रिन्यू करताना त्याच्यात काही चेंजेस हवे असतील, तर ते आम्ही रेकमेंड करू. त्या पॉलिसीतलं तुम्हाला काही कळत नसेल, तर हे आमचे आयडियल इन्व्हेस्टमेंटचे ऑफिशियल नंबर्स आहेत. या कुठल्याही नंबरवर तुम्ही तुमचा फोटो पाठवू शकता पॉलिसीचा. तुमचे डाउट्स पाठवू शकता. आत्ताचे डाउट्स पण आम्ही आन्सर करू. आम्हाला आजचा 1 ते 2 दिवसांचा वेळ द्या वर्किंग डेजचा. आम्ही हे नक्की आन्सर करू. आमचे ईमेल आयडीज इथे दिलेत.
त्यातला insurance@idealinvest.in हा जनरली आम्ही इन्शुरन्ससाठी वापरतो. कोटेशन्स तुम्हाला ह्याच्यावरून देतो. तुमचे डाउट्स क्लिअरिंग किंवा कंपन्यांशी कोऑर्डिनेशन हे या ईमेलवरून होतं. तिन्ही नंबर्स तुम्ही आता फोटोही काढून घेऊ शकता. आणि येस, थँक यू. माझा खूप दिवसापासूनचं एक स्वप्न होतं, की व्हिडिओज तर मी काही बनवले, ते छोटेसे होते. त्यात 1-2 मिनिटात आम्ही काहीतरी पॉइंट सांगायचो. पण ते इनफ नव्हते. कुठेतरी वाटत होतं, की काहीतरी शेअर करायचंय, समोरच्याला नॉलेज द्यायचंय आणि ते दिल्यावरती जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा कुठेही पॉलिसी घेतली, तर एक अवेअर्ड इन्व्हेस्टर बनवायचं. सो आय होप आय हॅव गिव्हन दी जस्टिस टू द टॉपिक. तुम्हाला कुठेही काही डाउट्स असतील, फ्री टू आस्क अस एनी टाईम. आमचे नंबर्स माझा नंबर, माझ्या वडिलांचा नंबर आहे इथे, ॲड्रेस, डिटेल्स आहेत. अ, परत एकदा थँक यू. तुम्ही सगळ्यांनी जॉइन केलंत आणि काही डाउट्स असतील आम्हाला नक्की कळवा. आम्ही असेच सॉरी काही मेसेजेस आहेत. येस, थँक यू राजेंद्रजी. थँक यू डॉक्टर प्रधान. आणि दर सॅटर्डेला विल बी अनाउन्सिंग वन सेशन. The topic will be announced a day or two in advance. You can also get in touch with, yes, Mansitai, thank you. You can get in touch with our team for the next topic, next Saturday's topic. Mostly आम्ही टर्म इन्शुरन्स बद्दल करू. The things which you need to take care or understand while opting for term insurance, but we are still working on it, so we'll keep you posted. If you're interested and if you are interested in joining the sessions on Saturday, do let us know so that आमच्याकडून तुम्हाला न चुकता तो मेसेज येईल. We'll add you in the separate broadcast group. Okay. Thank you everyone. Thank you Bhushan sir. Sanjit ताई, thank you. येस, सॉरी, एक गोष्ट, सगळेजण जरा प्लीज व्हिडिओ ऑन करा ना आपापले. आम्ही ना सगळ्या सेशन्सचे फोटोज म्हणजे एक डायरी क्रिएट करतोय. सो केवरी फोटो क्लिक करेल. आपण सो सगळे फोटो दिसाल. सो व्हिडिओज ऑन ठेवा. तुला याच्यात दिसतंय? तू करतेस? नाही. अरे, ज्यांना ज्यांना शक्य आहे, इफ यू आर ट्रॅव्हलिंग आय अंडरस्टँड. ज्यांना ज्यांना शक्य आहे नक्की स्क्रीन ऑन ठेवा सो दॅट एक मेमरी राहील. येस. येस, डन. थँक यू सो मच. बाय. बाबांना एकदा विचारा, काही बोलायचंय बाबा तुम्हाला? काही ऍड करायचंय? बाबा तुम्ही म्यूट आहात. हा, सेशन खूपच छान झाला एकदम. आणि तुमच्या ज्या काही क्वेरी आहेत त्या आम्ही पर्सनली सॉल्व्ह करू. नो प्रॉब्लेम. ओके, विल एंड द मीटिंग हिअर. थँक यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. थँक यू. आहे